विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या विद्यालयामध्ये नवोदय विद्यालय पलूसच्या वतीनं या विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। आणि प्लास्टिक हे किती घातक आपल्याला माहिती आहे, त्याचं विघटन होत आहे आणि या प्लास्टिक मुक्तीसाठी आपल्याला आणि जनजागृतीसाठी हा कार्यक्रम होत आहे। आज या स्पर्धेसाठी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या शबाना मॅडम, त्याचबरोबर राहुल सर, त्याचबरोबर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी स्पर्धक मित्रांनो, तेव्हा आजची ही जी स्पर्धा होते आहे या स्पर्धेचं उद्देश तुमच्या लक्षात आलेलं आहे की एक तर या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कलेला वाव दिला जातोय। तुमच्यातील काही चित्रकार आहेत, चांगले लेखन करणारे लेखक आहेत, लेखिका आहेत, त्यांना संधी मिळते या निमित्तानं। आणि रांगोळी हे आपल्या भारतीय संस्कृतीचं फार मोठं महत्त्वाचं एक प्रतीक म्हणूया आपण। तर रांगोळी करणं सुद्धा सोपं नसतं मुलांना, तेव्हा तुम्ही अगदी कालच सांगितलं गेलं आणि उत्साहानं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल नवोदय विद्यालयाच्या वतीनं आपल्या हिंदी केसरी गणपतराव आंदळकर हायस्कूलच्या वतीनं तुम्हा सर्व स्पर्धकांचं मी सहर्ष स्वागत करतो। या तिन्ही स्पर्धा याप्रमाणे होणार आहेत। आता मॅडमची चर्चा झालेली आहे। तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी कागद पुरवले जाते, लगेचच निबंध लिहून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला चित्र काढण्यासाठी सुद्धा कागद दिले जाते, रंगसाहित्य दिली जाते, ते पण तुम्ही चित्र काढायचं आहे। त्याच्यानंतर मध्येच एक ब्रेक असेल आपला जेवणासाठी। जेवण झाल्यानंतर रांगोळीमध्ये जेवढे स्पर्धक सहभागी झालेले आहेत तेवढे स्पर्धक या ठिकाणी येऊन या ठिकाणी रांगोळी काढतील, लक्षात आलं। आणि विषय हाच आहे, प्लास्टिक प्रदूषण। तेव्हा पुन्हा एकदा मी शबाना मॅडम, राहुल सर, कांबळे मॅडम, माने सर, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व स्पर्धक विद्यार्थीनींचं सहर्ष स्वागत करतो।